हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना भेटत असतो, अनेक लोकांसोबत छान दिलखुलास गप्पा मारत असतो आणि त्यांच्या अनुभवातून आपण बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा आपला सेगमेंट हा थोडा वेगळा आहे. आज आपण सोच या सेगमेंटच्या अंडर एका अशा जोडगोळीला भेटणार आहोत ज्यांनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आणि आज त्यांच्यापर्यंत मी पोहोचली आहे जस्ट बिकॉज ऑफ एनडी इव्हेंट्स आणि नेत्रा मॅम. आणि नेत्रा मॅम आज स्वतः आपल्यासोबत इथे आहेत. खरं तर आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की बरेच स्पेशली एबल्ड लोक आहेत, पण मग आपला त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? किंवा आपण सगळेजण जर ठरवलं की त्या सगळ्यांना आपण आपल्यातल्याच कोणीतरी एक समजून जर आपण त्यांना जर तशी ट्रीटमेंट दिली तर, किंवा ते आपल्यापैकीच कोणीतरी आहेत असा विचार करायला भाग ज्यांनी पाडलंय त्या म्हणजे नेत्रा मॅम. आणि त्यांनी फॅशन शो मध्ये चक्क स्पेशली एबल्ड कॅटेगरी ठेवली, ज्यामध्ये स्पेशली एबल्ड कॅटेगरीचे कंटेस्टंट येऊन मॉडेलिंग करत होते, पोजेस देत होते. त्यांच्यामध्येही तितकाच कॉन्फिडन्स होता, त्यांच्यामध्येही वोकल होण्याची तितकीच कॅपेबिलिटी होती. आणि हे सगळं नेत्रा मॅम यांनी करून आणलं एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून. नेत्रा मॅम, तुमच्या या कॉन्सेप्टला खरंच हॅट्स ऑफ आहे, कारण आपण या अगोदरही मुलाखतीमध्ये बोललेलो आहोत की एक अशी कॉन्सेप्ट तुम्ही राबवली आणि तुम्हालाही कुठेतरी एक ती खूप मोठी जबाबदारी होती की इतक्या सगळ्या लोकांना जे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यांना एकत्रित घेऊन येणं, एकत्रितरित्या त्यांच्यासोबत त्यांना मॅनेज करणं आणि मुळात त्यांचा बाकीचे जे कॉमन लोक आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं, ही खूप मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडली आहे. आणि हा शो इतका सक्सेसफुली झाल्यानंतर जेव्हा स्पेशली या कॅटेगरीमुळे तुम्हाला जे एक मांडलं गेलं की हा नेत्राने करून दाखवलं, किंवा त्या कॅटेगरीचा लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला, काय वाटतंय आता फायनली जेव्हा ही कॉम्पिटिशन झाली आहे, हेल्दी कॉम्पिटिशन झाली आहे आणि लोक तुम्हाला अप्रिशिएट करतात? नमस्कार. जेव्हा आम्ही ठरवलं की वी विल बी हॅव्हिंग अ स्पेशली एबल कॅटेगरी, आम्ही आमची टीम, निमिषा मॅम, रश्मी, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाही आपण ठेवूया. कारण असं होतं की जजिंग फेअर नाही होणार जर ह्यांनी कॉम्पिटिशन बाकीच्या कॅटेगरी बरोबर केलं तर. सो आम्ही डिसाईड केलं की नाही, जजिंग फेअर झालं पाहिजे, त्याच्यामुळे आपण वी शुड हॅव अ सेपरेट कॅटेगरी. आणि आम्हाला असं सुरुवातीला वाटलं की व्यवस्थित सगळं होईल ना, कारण कसं आहे सगळीकडे रॅम्प ठेवणं, सगळीकडे त्या टाईपचे वॉशरूम असणं हे थोडंसं कठीण असतं. पण नशिबाने सगळं आम्हाला त्याप्रमाणे मिळत गेलं. आणि आम्हाला जे घाणेकर जे ऑडिटोरियम होतं आमचं, तेही तिथल्या स्टाफनी पण खूप कॉपरेट केलं. रिहर्सल्स आमचे ठेवले होते आणि ह्यांच्यासाठी एक सेपरेट ग्रीन रूम दिलं त्यांनी की बाबा दे शुड बी कम्फर्टेबल, त्यांना काही त्रास होता कामा नाही, कोणाचा धक्का बिक्का लागता कामा नाही. कारण वी हॅव टू टेक केअर ऑफ दिस स्मॉल स्मॉल थिंग्स. असं नको की बाबा ह्यांना इव्हेंटच्या गडबडीत सगळेच असतात, ह्यांना कुठे काय लागता कामा नाही, काही नाही. सो आम्हाला इव्हन ऑडिटोरियमच्या स्टाफने सुद्धा खूप कॉपरेट केलं आणि लकीली सगळं खूप छान झालं. कोणालाही काही त्रास नाही झाला, काही नाही. थोडंसं आता हा मोठा इव्हेंट म्हटल्यानंतर थोडं डिले वगैरे हे सगळं थोडंफार होतं, पण असं कोणीच काही कंप्लेंट नाही केलं, काही नाही. तर त्याच्यामुळे वी आर व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड की सगळं व्यवस्थित पार पडलं. येस मॅम, मला मुळात आता मी त्यांची ओळख करून देते, जी जोडी आज आपल्यासोबत इथे आहे. तर विनोद रावत सर आणि रोहिणी साठे मॅडम आज आपल्यासोबत इथे जोडल्या गेलेल्या आहेत. आणि काय कोइन्सिडन्स आहे, दोघंही वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये दोघं विन झाले. आणि विनोद सरांबद्दल जर सांगायचं झालं तर विनोद सर म्हणजे त्यांना मी स्पेशली एवढी म्हणू शकणार नाही, ते स्पेशल आहेत मी असं डेफिनेटली म्हणू शकते. कारण म्हणजे मी खूप फ्रँक आहे सर, म्हणून मी असं सरळ मी रादर नेत्रा मॅम समोरही म्हणाले होते की आपले 2 पाय 2 हात धडधाकट असताना सुद्धा काही लोक जे खूप काहीच करू शकत नाहीयेत असं होतं त्यांना, की आयुष्यात मी काहीच करू शकणार नाही. आणि तुम्ही अशा सगळ्यांसाठी खूप छान एक आदर्श ठेवलाय. तुम्ही बायकर आहात, सायकलिस्ट आहात, तुम्ही मॅरेथॉन रनर आहात, त्या व्यतिरिक्त तुम्ही माउंटेनर आणि ट्रेकर आहात, म्हणजे तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात आणि तुम्ही इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही केलेल्या आहेत, बऱ्याच इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करताय आणि आता एक मॉडेल म्हणून तुमची ओळख झालेली आहे. तर कसा होता हा एक्सपिरियन्स आणि काय सांगणार? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मॅम, थँक्यू एनडी इव्हेंट्स की हे
काही कल्पना नव्हतं की जीवनामध्ये अशी अपॉर्च्युनिटी ही भेटेल किंवा माझ्या नावाच्या पुढे आणखीन एक टॅग लागणार आहे मॉडेल म्हणून. आणि सर्वात गंमतची गोष्ट हे होतं की किंग अँड क्वीनचे जे टायटल होतं तो किंग समजा फेथ होता, बिलीव होता, ओके किंग मी बनेल, माझी क्वीन मलाच पाहिजे आहे. या कॉन्टेस्टमध्ये माझी स्वतःची वाईफ होती आणि आय थिंक व्हेरी फ्यू ऑडियन्समध्ये कोणाला माहीत होतं वाईफ पार्टिसिपेंटला माहीत होतं अँड वी आर नॉट शुअर अँड आय एम सो ग्लॅड दॅट माय वाईफ she become the queen of my life and I enjoyed this very much. Believe me, हे झाल्यानंतर लाईफ बघायची पर्स्पेक्टिव्ह वेगळी झाली. एक जमाना असा होता की आमची डिसेबिलिटी बघून लोक हाल करायचे. मला अजूनही आठवण आहे, सॉरी टू स्पीक आउट ऑफ द सब्जेक्ट, की कुठेही लग्नात पार्टीत कुठे जायच्या आधी 10 वेळा विचार करायला लागतो. ड्रेसअप तुम्ही किती चांगला टाका, पण when they see something is lacking in you, so they used to say hard and cheat. And असं वाटतं ना की कोणाला बघितलं कोणालाही. बट टुडे आय एम सो ग्लॅड दॅट कम्युनिटी नेत्रा मॅडमनी असं प्रूव्ह केलं की देर इज नथिंग डिफरंटली इन दॅम, दे आर ऑल्सो एबल. अँड दॅट्स हाऊ दिस प्रोग्राम वेंट सो नाईस, सो नाईस. आय एम सो ग्लॅड. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. रोहिणी मॅम, तुमच्याकडे येईन. एक मुलगी म्हणून आपल्यामध्ये ही कमतरता आहे किंवा असं फील होतं आपल्याला, पण ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून तुम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी करताय. तुम्ही कळसुबाईसारखं शिखर, जे सगळ्यात मोठं शिखर म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रातलं, ते तुम्ही सर केलेत. म्हणजे अगदी मी तर म्हणेन की मी 6 माळे चढायला गेले तरी मला दम लागतो. तर हे सगळं म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करायला तुम्ही शिकलायत आणि आज तुम्ही क्वीन ऑफ महाराष्ट्र हा किताब जिंकलायत. कसं वाटतंय, काय सांगा? मॅम नमस्कार. मॅम नेत्रा मॅमना आणि तुम्हाला थँक्यू, तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं इकडे. प्रवास म्हणजे मॅम हा फक्त 1 दिवसाचा इव्हेंट नव्हता, हा एक खूप मोठा प्रवास होता. आणि हा क्वीन ऑफ महाराष्ट्र जो आहे आपला इव्हेंट आहे तो त्यातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला खरं तर माझ्यासाठी. आणि अगदी मी माझं जसं सांगितलं, आता तुम्ही जसं याचं सांगताय कळसुबाईचं, तर कळसुबाईचं कसं होतं की मी 12 वर्ष टीचिंग केलेली आहे. आय वॉज अ टीचर. आणि तेव्हा मला पुस्तकामध्ये मी मुलांना शिकवायचे, मुलं वाचायचे, त्यांना शिकवताना मला दिसायचं कळसुबाई महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट आहे म्हणून. अगदी कल्पना सुद्धा केली नव्हती मी एव्हरेस्ट म्हणजे नक्की किती मोठं असेल. पण एकदा मी आणि माझे काही फ्रेंड्स आम्ही भंडारदऱ्याला फिरायला गेलेलो, तेव्हा ते जाताना रोडला आम्हाला ते कळसुबाईचं असं ते दिसलं. तेव्हा मी किती वेळ ते एकाच जागा ते मॅनिफेस्ट झाले मे बी. तर मी अशी बघत राहिले त्याकडे आणि तिथे असे काही ट्रेकर्स चाललेले. तर मला असं तेव्हा मनात आलं की ना मला जर चालता आलं असतं ना तर मी पण कळसुबाई गेले असते, कारण मी शिकवते की हा महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिखर आहे म्हणून. मग कुठेतरी एक अशी मनात इच्छा झाली, पण ते तेव्हा थोडं वाईट वाटलं की आपण नाही करू शकत हे. तर मग त्यानंतर त्याच्या काहीतरी 5-6 वर्षानंतर विनोद चेनी माझी ओळख झाली आणि यांच्याबद्दल मला फक्त एवढं माहित होतं की हे ट्रेकिंग वगैरे करतात. तर त्यांचं 26 जानेवारीला दरवर्षी ट्रेक असतो, जिथे हे लोक स्पेशली एबल लोकांना घेऊन जातात आणि तिथं ते झेंडावंदन वगैरे केलं जातं. क्या बात आहे. हो. आणि तेव्हा 60 ते 70 लोक असतात, एबल आणि डिसेबल लोक. तर असंच आमचं नॉर्मल आम्ही भेटलेलो आणि मग यांना मी बोलता बोलता बोलले की मला पण जायचंय, मला पण बघायचं वरती कसं असतं किंवा कळसुबाई कसं. आणि मी त्यांनी ऍक्च्युली माझी ती भंडारदऱ्याची स्टोरी सांगितली की मी बघितलं आणि मला खूप छान वाटलं. मग हे म्हटले की ठीक आहे, बघा तुला जायचंय ना, मग आपण बघूया काय करूया. मग तेव्हा मग आम्ही असं एक व्हिडिओ वगैरे बनवलाय. मला बोलले तुला कसं जमेल, तू काय करू शकते मला दाखव, तू पायरी चढू शकतेस का, तू कशी चालते. तर मग जो माझा नॉर्मल घरामध्ये वावर असतो त्या पद्धतीने मी यांना जमिनीवर बसून मी कशा ऍक्टिव्हिटीज करते त्याचा एक व्हिडिओ बनवून पाठवला की मी एवढं तरी करू शकते. म्हणजे कसं ना मॅम की आपण आहे ना ती गोष्ट केली की नाही ते महत्वाचं नाही, आपण ऍटलिस्ट प्रयत्न तरी करतोय, ते खूप मॅटर करतं. एक्झॅक्टली. ती गोष्ट आपल्याला मिळेल नाही मिळेल, ती पूर्ण होईल की नाही, आपण आपण ती गोष्ट अटेम्प्ट केली ना ती खूप मॅटर करतं. मी अटेम्प्ट केलं नव्हतं पण माझी तयारी आहे मला यांना दाखवायचं होतं. मग यांनी मग बोलले की ठीक आहे तू चल. मग आम्ही गेलो. मग एक पालखी बनवली होती खरं तर, यांनी तशीच सोय करून ठेवली, तिथे एक पालखी बनवलेली आणि त्या लोकांनी मला उचलून वर नेलं. पण तेव्हा पण मला थोडं हे वाटलं की नाही, म्हटलं मी कुठे चढते, ही लोक मला चढवत आहेत. तर यांचं असं म्हणणं होतं की राजा राणी लोक कुठेच होता चढायचे,
ते लोकांना पण उचलून घेऊन जायचे ना त्यांचे नोकर लोक. मग तू असं समज ना की तुला उचलून, तू राणी आहेस, तुला उचलून नेत आहेस अँड यू आर द फर्स्ट क्वीन की जे कळसुबाई चढते म्हणून. आणि नंतर मग ते आमचं झालं. इतकं म्हणजे इतकं थ्रिलिंग होतं, इतकं ॲडव्हेंचरस होतं. मी लाईफमध्ये इतका थ्रिल नव्हता अनुभव केला की अगदी दऱ्यात चढून चढून वरती जाणं आणि तेवढंच खाली येणं. म्हणजे आम्ही खाली आलो म्हणजे खूप लोक खुश होते, खाली खूप लोक जमा झाले होते तेव्हा. तर मग मला जी उचलून नेणारी जी लोक होते म्हणे, मला त्यांच्याबद्दल खूप असं वाटलं की म्हणजे मी त्यांना बोलले दादा तुम्ही लोकांनी एवढं नेलं वगैरे. तर ते मला होतं की ताई ती गोष्ट नाहीये, तुम्ही असं असताना पण वरती जाण्याची तयारी दाखवली. तुम्ही बोलले की मला जायचंय, ते खूप महत्वाचं आहे. बोलले आम्ही कोणाला पण घेऊन जाऊ, पण तुम्ही अशी परिस्थिती असून सुद्धा तुम्ही व्हीलचेअर सहित वरती गेले, ती खूप महत्वाची गोष्ट होती. मग तेव्हा मला थोडंसं असं वाटलं की हा म्हणजे आहे म्हणजे तुम्ही ते मी करू शकले असं. क्या बात आहे. आणि आता खरं तर या सगळ्या थ्रिलिंग गोष्टी तुम्ही दोघांनीही आयुष्यात केल्यात, पण आता जेव्हा एनडी इव्हेंट सोबत जोडले गेलात आणि जेव्हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल आता नावाच्या मागे लागलाय, तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि ऍक्च्युली नवीनच क्षेत्रात आम्ही आलोय आणि हे कधी पाहिलं नव्हतं मॅम. आणि कसं असतं की हे जे रॅम्प वॉक वगैरे जे काय होतात ते आम्ही फक्त बघतो, आम्ही बघायचं टीव्हीवर. आणि मला आठवतंय काही खूप म्हणजे आम्हाला वाटतं 10th होतो आम्ही, माझी स्कूल फ्रेंड होती ती, वाटते ती मिस इंडियाचं काहीतरी कॉम्पिटिशन होतं. आमच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, तर आम्ही बघत होतो टीव्हीवरती. तर माझी मैत्रीण मला म्हणते की रोहिणी तू जर चांगली असेल ना तर मी तुला ह्याच्यात पाठवलं असतं. हा म्हणजे आम्ही 10th होतो, आम्ही खूप हे होतो म्हणजे खूप इनोसंट होतो. तर मी म्हटलं असं काय नसतं का. ती बोलते नाही नाही तू बघ तू तिच्यापेक्षा पण चांगली दिसते असं बोलली ती मला. आणि नंतर मग काय नाही ती गोष्ट सोडून दिली. पण कसं मॅम की डिसेबल लोकांना बोलवलं जातं किंवा पिजन मध्ये म्हणजे एक सोशल आपण म्हणतो ना ते सोशल कॉज म्हणून त्यांना एक थोडंसं केलं. काय काय रॅम्प शो असतात मोठे मोठे जे फॅशन वीक मध्ये, त्यांना तिथं बोलवलं जातं. पण तिथं कसं की 1-2 लोकांना बोलवून फक्त त्यांना एक आपण म्हणतो CSR मध्ये जे आपण करतो ना की सोशल कॉज म्हणून ते दाखवलं जातं. पण असं जे कॉम्पिटिशन आहे ते कॉम्पिटिशन पहिल्यांदाच झालंय माझ्या मते तरी, पहिल्यांदाच झालेलं आहे. आणि खरंच मॅम कॉन्फिडन्स खूप वाढला आणि असं वाटलं की हो आम्ही करू शकतो. आता जसं ही मी यांना त्या दिवशी पण म्हटले की आणखीन एक इव्हेंट आपण जावं, हे बोलता हा आता पण कंटिन्यू करायचं, आपण सोडायचं नाही. आणि कसं मॅम की याच्या अगोदर म्हणजे याच्यानंतर आम्ही अशा 1-2 ठिकाणी गेलो ना, ते तिथून स्वतःहून लोक आता खूप अप्रिशिएट करते, लोक स्वतःहून मेसेज करतात की तुम्ही आमच्याकडे या. बरोबर, क्या बात आहे. हो तुम्ही या. आणि जसं आता एक मध्ये इव्हेंट झालेला तेव्हा मग आम्ही पार्टिसिपेट केलेलं, ते म्हणतात की तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन होते आमच्या शोचे, तर तुम्ही पुढच्या शोला पण या असं. क्या बात आहे. हो. सो मला असं वाटतं की नेत्रा मॅम हा कुठेतरी एक म्हणतात ना नजरिया बदलची बदल. हो. म्हणजे येस कॉम्पिटिशन त्यांच्यासाठी का नाही होऊ शकत, किंवा फक्त CSR ऍक्टिव्हिटीज मध्ये न राहता दे आर ऑल्सो ह्युमन बीइंग, दे आर द पार्ट ऑफ आवर लाईफ. आणि ते आहेत, सो त्यांचीही वेगळी कॅटेगरी आहे, ते आहे, ते कॉम्पिटिशन करू शकतात. दे आर लाईक अस. म्हणजे हे सगळा जो एक तुम्ही जो माइंडसेट सेट केला ना तो खरंच कमालीच आहे. पण नेत्रा मॅम तुमच्याकडे येईन पुन्हा एकदा. सर असतील, मॅडम असतील, त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे, पण शेवटी आफ्टर ऑल एक कुठेतरी मनामध्ये एक शंकेची पाल जरी चुकचुकली की मी हे करू शकेन का, किंवा स्टेजवरती इतके मोठे ज्युरीज तिकडे समोर आहे, ज्युरी पॅनल इतका मोठा आहे, दे आर वेल प्रोफेशनल ग्रूमर, मॉडेल, डिरेक्टर, यांच्या समोर स्वतःला प्रेझेंट करणं आणि त्यासाठी लागणारा कॉन्फिडन्स तुम्ही कशी तयारी करून घेतली त्यांच्याकडून? ऍक्च्युली मी तर सांगेन की इनफॅक्ट हे जास्त इन्स्पायरिंग आहेत. या असं विशेष असं काही खूप ग्रूम करावं लागलं असं नाहीये. मी खूप म्हणजे त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर कनेक्ट व्हायचे, जेव्हा जेव्हा त्यांना पॉसिबल होतं ते यायचे. त्यांना मी खूप काही गोष्टी व्हिडिओ कॉलवर एक्सप्लेन केलं आहे आणि ग्रूमिंगमध्ये पण त्यांना एक्सप्लेन केलं. सो असं नाही की ते सगळे असे फोकस्ड होते खूप. आणि ह्यांच्या कॅटेगरीमध्ये स्पेशली फिमेल्स कॉम्पिटिशन वॉज रिअली टफ. या रिअली टफ असं होतं की इव्हन जजेस पण नंतर सांगत होते की असं सगळेच खूप छान होते ह्यांच्यामध्ये. आणि इतके एन्थू होते ना सगळे, म्हणजे दे वर सो कीन अबाउट द कॉम्पिटिशन. त्यांना कधी आहे काय आहे म्हणजे त्यांना ते कधी येतोय तो दिवस वाट बघत होते. आणि
तयारीमध्ये पण कोणीही कमी नव्हता. सगळे प्रॉपर वेल Outfits ड्रेस. पासून. येस. आणि आपल्याकडनं त्यांना मेकअप पण खूप छान केला होता. सगळे व्यवस्थित होते. असं कुठेच असं काहीतरी कमी आहे किंवा ह्यांचं बरोबर नाही झालंय असं काहीच कुठे आम्हाला तरी जाणवलं नाही. असं आहे ते. क्या बात आहे. सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. तुम्ही खरं तर सगळ्याच फील्डमध्ये स्वतःला एक्सप्लोअर केलं आणि मला हीच गोष्ट तुमच्या ते खूप जास्त आवडली आहे की येस, एक्सप्लोअर करत राहिलं पाहिजे. जसं तुम्ही रायडर म्हणून रायडर यू आर अ रायडर, तुम्ही रायडर आहात, ट्रेकर आहात. तुम्ही या सगळ्या गोष्टी करता. या सगळ्या गोष्टी करत असताना काय असतं मनामध्ये, बॅक ऑफ द माइंड काय चाललेलं असतं? त्याच्या हे असतो की लहानपणापासून एक बुक होतं. लहानपणापासून एक अर्ज होतं की बाबा आय वॉन्ट टू डू दिस, आय वॉन्ट टू डू दिस. बिकॉज कधी केलंच नाही. 27 वयपर्यंत मी कुबडी घेऊन चालायचो दोघा हाताने. सो माय हँड्स ऑल्सो वॉज स्पेशली, मला हँडिकॅप होतं आणि पाय पण. तो एक कुबडी फेकली, मग एका पुढे चालू लागला. मग जयपूर फोर्टच्या माध्यमाने मला पहिला कृत्रिम पाय भेटला 1997मध्ये. त्यानंतर माझी लाईफ सुरू झाली. तो पॉझिटिव्हिटी तिकडनं सुरू झाली की ते स्वप्न लहानपणीपासून होते. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, बायकिंग. लहानपणी ते आवाज यायचा डुक 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 म्हणून. तर ते डुक डुक मी घेणार, माहीत नाही कसं घेणार, काय घेणार. माझे शिक्षण जास्त नाही, पण माझे मित्र चिडवायचे आहे, हे लंगडाची बेट ते को चलने नाही तर डुक डुक केलं का. अँड टुडे आय एम नोन ॲज अ रायडर. आणि ती डुकडुक घेतली मी आणि त्या डुकडुकवर रोहिणीला पण घेऊन गेलो. तर हे सर्व हळूहळू जे स्वप्न होतं, आय नेव्हर ड्रीम टू बिकम अ इंजिनियर ऑर अ डॉक्टर. मला नेहमी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि काहीतरी असं करायचं, माझा स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक करायचे. आता मी परत चाललो सप्टेंबर महिन्याला. दिस विल बी माय 17th टाइम टू लडाख अँड विथ माय न्यू बाईक. And I'm going to the place called Mingla Pass, which is 19,400 feet, and I break my own records. तो ही सर्व गोष्ट मला एनकरेज करतं की जो पॉसिबल नाही दोन पाया लोकांसाठी, आय मेक इट पॉसिबल. एक्झॅक्टली. हेच मला मुळात खूप एस्पायरिंग वाटतं मॅम की सर त्यांचं एकतर मुळात की हे करायचंय. ही जी एक जिद्द आहे ना तीच खूप कमालीची आहे आणि केवळ ही जिद्द तुम्ही तुमच्यापुरती मर्यादित नाही ठेवली आहे. मला त्याही विषयी बोलायला आवडेल की तुम्ही इतरांनाही घेऊन जाता. तुम्ही आज तुमच्या पार्टनरला घेऊन गेला, तुम्ही आज इतरांसाठी हे राबवताय की हा मी हे फील केलंय, कदाचित समोरच्यालाही पण तोच त्रास असेल किंवा तोही तेच फील करत असेल तर मी त्याच्यासाठी करेन. येस प्लीज. जिद्द जे बोलले तुम्ही त्याच्यातून आठवण आली मला की आम्ही जसं दरवर्षी दिव्यांग लोकांना घेऊन 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कोळसूबाई घेऊन जातो. सुरुवातीला मी एकटा जायचे, पण खूप लोकांनी बोललं सर आप जाते तो हम लोग भी प्लीज. रिस्क घेणं. माझा क्लब आहे पण ते रजिस्टर वगैरे नाही. खूप काय आहे असं. आय डोंट टेक मनी फ्रॉम एनीबडी. समजा कोणी आलं फॉरवर्ड, काय मदत करू, आम्हाला बसची गरज आहे, तुम्ही बस करून द्या, पैसे नको द्या, बस सोडून द्या. त्यांना टी शर्ट एकसारखा टी शर्ट असेल तर आपला मान शोधायला बरोबर. अँड देन छोटा मोठा पॅकेज फूड ते तुम्ही सर्व तुम्ही द्या, पैसे नको द्या हातात. तर तसा एक नाशिकमध्ये ग्रुप आहे रॉयल रायडर्स म्हणून. त्या लोकांनी आम्हाला एकदा बघितलं, दिव्यांग वर चाळीस. बोला सर कुठून आहे तुम्ही? म्हणून मुंबईवरनं. तर त्या माणसाने माझी स्टोरी ऐकली, तो माझ्यासाठी सपोर्ट करा. गेल्या 10 वर्षापासून दे आर कमिटेड. बिफोर वी कम डाऊन 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही खाली यायच्या आधी ते स्वतः येतात. रॉयल रायडर्स क्लबवाले रायडर लोक, त्यांची फॅमिली तिकडे जेवण बनवतात. आम्हाला विचारतात मटन चालेल, चिकन चालेल, सुकट चाय बनवलं चालेल का, अँड गुड फूड द्या मेकिंग. आणि त्या लोकांनी मला एक आवड दिलं होतं, एक ट्रॉफी दिली होती. त्यामध्ये लिहिलं होतं माझे नाव जिद्दी विनोद. ते जिद्द तुम्ही बोललो तर म्हणून माझ्या जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी मी जिद्द करतो जे जीवनामध्ये लोकांना वेअर वी कॅन ॲड व्हॅल्यू इन अ कम्युनिटी, नॉट फॉर द बॅड सेन्स. एक्झॅक्टली. रोहिणी मॅम, मी म्हणेन की तुम्ही म्हणजे मला एक मुळात प्रश्न आहे की जसं आपण म्हणतो युजली की कॉमन आहे हे खूप की लग्नानंतर असं होतं की हे करू का, ते करू का, हे जमेल का, ते जमेल का. पण मला तुमच्या केसमध्ये हे मला विचारायचंच नाहीये कारण तुम्ही खूप जास्त मला असं वाटतंय की तुमची ग्रोथ झाली आहे आणि ह्या तुमच्या सक्सेसमध्ये सरांचा किती वाटा आहे किंवा काय सांगणार? खरं तर लग्न नाही, लग्नाच्या अगोदरच आम्ही खूप ट्रॅव्हलिंग वगैरे करायचो आणि आमचं ॲडव्हेंचर ॲक्च्युअली तेव्हापासूनच सुरू झालं.
आणि मग काही ठिकाणी मी यांना बोलायचे की आपण म्हणजे हे मला बोलायचे तिकडे जाऊया. म्हणजे नाही ते किती उंच आहे, कसं जायचं, हे मी तुला घेऊन जातो. मग आम्ही अशा काही ठिकाणी गेलो, कळसुबाई झालं, लग्नानंतर आम्ही आसामला गेलो. Wow. आसामला पण काही ठिकाणी असे अजिबात नॉर्थ ईस्ट हा पार्ट अजिबात ऍक्सेसिबल नाहीये. तिथं आम्ही कामाख्याला गेलो. कामाख्याला अगदी असे मोठे मोठे पायऱ्या आहे. यांनी Yes. व्हीलचेअर सहित मला उचलून नेलं. असं म्हणजे आम्ही खूप एक्सप्लोअर केलं लग्नानंतर. आणि मला असं वाटतं की माझ्यामध्ये ना आणखीन कॉन्फिडन्स किंवा आणखीन जे काय आपले एक्सप्लोअर करण्याची जी हे असते ना एक जिज्ञासा आहे ती आणखीन वाढली. आणि आम्ही तेच करतो. आम्ही Yes. दरवेळेस काय ना काहीतरी ठरवतो. आता जसं आम्ही दार्जिलिंगला गेलो, तो भाग सुद्धा अजिबात ऍक्सेसिबल नाही, पण आम्ही गेलो, आम्ही ते पूर्ण फिरून आलो. मी व्हीलचेअरवरती व्हीलचेअर घेऊन आम्ही जातो. आणि आमचा मेन मोटिव्ह असा असतो मॅम की आहे ना, आपण व्हीलचेअर म्हणजे आता जसं मी आहे व्हीलचेअरवर असून सुद्धा काही लोकांना ना त्यांचे घरचे त्यांना कुठे नेत नाही. अगदी कुठे घराच्या जवळपास जरी कार्यक्रम असेल नाही, त्यांना, कारण नाही. हा आता मे बी तुम्ही त्या लोकांच्या संपर्कात Yes. नसणार, पण मी स्वतः अनुभवल्या त्या गोष्टी. तर मग आम्हाला ना फक्त एवढं एक असं आम्हाला दिखाव्यासाठी नाही, तर आम्हाला एक असा संदेश द्यायचा असतो की तुम्ही बाहेर पडा, तुमच्या सोबत कोणी, तुम्ही तुमच्या घरच्या, आम्ही त्यांच्या घरच्यांची सुद्धा काउन्सिलिंग करतो. जे डिसेबल पीपल असतात ना त्यांच्या घरच्यांना सांगतो यांना घेऊन जा तुम्ही बाहेर, तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. बरोबर, आम्ही बरोबर. भरपूर ठिकाणी गेलो भारताच्या, जसं माथेरान समजा इकडे हा. महाराष्ट्रामध्ये, तर ते लोकांनी पहिल्यांदा बघितलं व्हीलचेअर युजर फर्स्ट टाइम आली कोणी झालं? माथेरानला. तेव्हा शॉक टू ते मी भाऊ ठरवलं तिकडे, आणि ते घोडागाडी टाईप असतं ना हा. त्याच्यामध्ये हिला बसून आणि मी घोड्यामध्ये पूर्ण पॉईंट 12-13 जे पॉईंट आहे ना सर्व पॉईंट मध्ये घेऊन गेलो तिला. Wow. सो लाईक क्या बात इट्स है. ऑल अप टू अस अँड पीपल गॉट इन्स्पायर्ड अँड Yeah, बिलीव्ह मी exactly. आज स्पेशली मुली ते बाहेर आले व्हीलचेअर घेऊन. काय मुली स्वतः ट्रेनमध्ये जातात, हे करतात. सो वी आर सो हॅपी दॅट ॲटलिस्ट वी कॅन ॲड व्हॅल्यू इन कम्युनिटी. Yes. एकाच्या मनीमध्ये पण परिवर्तन झालं, आमचं काम झालं. काम झालं. एक्झॅक्टली. नेत्रा मॅम, अपार्ट फ्रॉम दिस मी म्हणेन की आतापर्यंत बऱ्याच कंटेस्टंटला तुम्ही ग्रूम केलंय, तुम्ही बरेच काही देण्याचा प्रयत्न केलाय, पण या कॅटेगरीमधून तुम्ही काही शिकलायत का? जिद्द असावी आणि म्हणजे कुठल्याही गोष्टीला नाही, मला नाही जमणार हे नसावं, हे मी ह्यांच्याकडनं शिकले आहे. इनफॅक्ट मी त्यांना शिकवण्यापेक्षा मीच त्यांच्याकडनं शिकले आहे. आणि ह्यांच्या कॅटेगरीमध्ये असं होतं ना की दे वर व्हेरी सपोर्टिव्ह विथ इच अदर. या त्यांनी सगळ्यांनी एकमेकांना खूप सपोर्ट केला. चांगला ग्रुप होता त्यांचा. इनफॅक्ट मी आपले जे बाकीचे कंटेस्टंट आहेत त्यांना सुद्धा मी इन्स्ट्रक्ट केलं होतं की स्पेशली एबल कॅटेगरी आहे, बॅक स्टेज त्यांना काय हेल्प लागली तर हेल्प करा, तुम्ही आपलं बघू नका, असंही त्यांना सांगितलेलं होतं. सो ते सगळ्यांनी एकमेकांना खूप सांभाळून घेतलंय, समजून घेतलंय, आणि मेन या कॅटेगरीने ऍडजस्ट पण खूप केलंय. बरोबर. कारण कार्यक्रम तसा खूप मोठा होता, हो. बराच वेळ होता ह्यांच्यासाठी. तेवढं मला Patience माहिती नाही, आणि काही इतका लोकांना वेळ खूप वाट वेळ पाहणं. बसून पाय हा. दुखणं वगैरे हे सगळं होतं. पण कोणी असं हे नाही केलं, कंप्लेंट नाही केली. दे वर कोऑपरेटिव्ह, दे वर व्हेरी ऍडजस्टिंग, असं होतं ते. Yes. So ती गोष्ट मला सर्वात जास्त आवडली की ऍडजस्टमेंट ह्यांच्याकडनं शिकावं, येस. असं आहे ते. खरंच, अगदी खरंय. सर, अपार्ट फ्रॉम दिस, म्हणजे आता तुम्ही जसं आज नेत्रा मॅमनी हा एक स्टँड घेतला, इव्हेंट ऑर्गनाईज केला, तुम्हाला काय वाटतंय, काय बदल बाकीच्या लोकांकडून तुमच्या सगळ्यांसाठी झाले पाहिजेत, किंवा व्हॉट डू यू एक्सपेक्ट की हा हे असं असावं? सी, फर्स्ट ऑफ ऑल जे मॅडमचा विचार आहे, दिस वॉज अबाउट मॉडेलिंग, किंवा त्यांना नवीन एक स्पेस भेटावं, दॅट इज सो गुड. बट कॉमन लाईफमध्ये स्पेशली एबलसाठी एक रॅम्प प्रत्येक ठिकाणी, मोठ्या बिल्डिंग Yeah. होतात, मोठे हॉटेल होतात. आम्ही दोघं जाऊन लोकांना रिक्वेस्ट करतात, बोला हम लोग उठाते ना, बोला हम ऑलरेडी स्पेशली एबल्ड आहे, और 4 आदमी उठा के तो जिंदा लाश लेके जाएगा क्या? काय ठिकाणी झालं, बँड्रामध्ये रिसेंटली आम्ही बघितलं. ते कॅफे शॉपमध्ये, कॉफी शॉपमध्ये गेले ना, बोलता नेक्स्ट टाइम सर आप आओगे ना, यू विल सी द रॅम्प. अँड वी पर्पजली वेंट देअर आफ्टर अ वीक. हे सेड वेट, त्या लोकांनी रॅम्प आणली, मस्त पोर्टेबल रॅम्प बनवली. वी डोंट हॅव टू डू एनिथिंग, बस पुश केलं गेलं. अँड ही केप्ट हिज वर्ड. अँड दॅट्स हाऊ इन अ कम्युनिटी फॉर पीपल लाईक अस वी नीड आवर ओन, म्हणजे आमची एक पहिचान space ती, पाहिजे. हा, space बरोबर. पाहिजे. जॉब बद्दल शिक्षण खूप कमी असतं. रोहिणी सारखे प्रत्येक मुलगी नसते की बाबा डबल PG LLB हे सर्वांना आवड नसते, घरची परिस्थिती असते.
तो मी विचार करतो की पेट्रोल पंप आहे, मॉल आहे, तिकडे छोटं मोठं काम द्या ना त्यांना. हल्ली आता तुम्ही बघितलं असेल व्हीलचेअरमध्ये स्विगी झोमॅटो करतात मुलं स्पेशलेबल. तो गिव्ह देम अ प्लेस, व्हॅल्यू देम, तर जाऊन त्यांच्या जीवनामध्ये पण परिवर्तन आहे, बरोबर आहे. बदल आहे. क्या बात आहे. एक्झॅक्टली. रोहिणी मॅम, खरं तर एक मुलगी म्हणून, एक फिमेल म्हणून एक प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल आहे. म्हणजे आपण जरी शब्दांनी किंवा भावनिकदृष्ट्या जरी म्हणालो की आपण सगळे एक आहोत, तुम्हाला फिजिकल चॅलेंज आहेतच आणि हे तुम्ही एक्सेप्ट केलंय. पण बाकीच्या ज्या फिमेल्स आहेत त्यांना तुम्ही काय गाईड कराल किंवा त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? ज्या एबल बॉडी आहे. येस. अच्छा. आता फिमेल कशी असो, स्पेशली एबल काही असो, स्ट्रगल आपल्या घरापासून सुरू होतो. येस. मला असं वाटतं मॅम की शिक्षण हाच एक आहे पर्याय प्रत्येक व्यक्तीकडे, येस. मेल असो फिमेल असो, जो त्याला कुठल्याही परिस्थितीतून बाहेर काढतो. तर तुम्ही एज्युकेट व्हा. गरजेचं नाही की तुम्ही शाळेत जाऊन अगदी कॉलेजमध्ये जाऊन मोठं मोठं शिक्षण घ्या, पण काहीतरी स्वतःला इतक्या चांगल्या पद्धतीने स्किल करा की पुढे जाऊन तुम्हाला लाईफमध्ये कुठल्याही बाबतीत, कारण मॅम लाईफ आहे, आज आपण चालतोय, उद्या जाऊन आपलं काय होईल आपल्याला माहिती नाही. बरोबर आहे. पण ही एकच गोष्ट असते, शिक्षणच ही एक गोष्ट आहे मॅम की याने जी आपल्याला प्रत्येक गोष्टीतून बाहेर काढू शकते आणि तीच आपला कॉन्फिडन्स बूस्ट करते. तर मी असं सांगेल की तुम्ही लेडी असा, कोणीही असा, पण स्वतःला नेहमी ग्रूम ठेवा. आपलं नॉलेज, आपलं एज्युकेशन हे कायम तुम्ही त्याला प्रायोरिटी द्या. आणि तुमच्या घरात मुली आहेत, तुमच्या जे कोणी आहेत, त्यांना फक्त शिक्षणावरती त्यांचा जोर द्या. बाकीच्या गोष्टी नंतर, लग्न वगैरे, हे खूप सेकंडरी थिंग आहेत. प्रायोरिटी आहे आपलं शिक्षण. पण शिक्षणाशिवाय तुम्हाला ना आपल्या स्वतःची लाईफला व्हॅल्यू करताना जग तुम्हाला व्हॅल्यू करणार. ते खूप मॅटर करतं, शिक्षण खूप मॅटर करतं. एक्झॅक्टली. नेत्रा मॅम, मी तुम्हाला नेहमी विचारत असते की हे तुम्ही कसं केलं किंवा कसं काय, पण आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारते की तुम्ही एक पाऊल उचललं, तुम्ही हा एक वेगळा अटेम्प्ट केलात आणि तो सक्सेसफुली करून दाखवलात. आज तुमच्यासारखे बरेच लोक आहेत जे बाहेर काहीतरी छान काम करतायत, इव्हेंट करतायत, ऑर्गनाईज करतायत, वेगवेगळे सेशन्स ठेवतायत, बट याही लोकांसाठी काही त्यांनी करावं असं तुम्हाला वाटतंय का? किंवा काय वेगळं तेही करू शकतात? तर मी नेहमी तुम्हाला म्हणते की तुम्ही फिमेल्सला काहीतरी मेसेज द्या, पण आज मला तुम्हाला ही रिक्वेस्ट करायची की त्या सगळ्या ऑर्गनायझर्सला किंवा त्या सगळ्या फाउंडरला, डिरेक्टर्सना काय तुम्ही मेसेज द्याल की जेणेकरून जे पाऊल तुम्ही उचललंय तेही उचलते? मला असं वाटतं की नक्कीच सगळ्यांनी अशी एक कॅटेगरी ठेवावी आणि स्पेशली एबल्डला चान्स द्यावा. कारण लोकांना असं वाटतं की अरे ह्यांच्यासाठी हे प्रोव्हिजन, ते प्रोव्हिजन करावं लागतं. असं काही नाही आहे. असं सुरुवातीला मला सुद्धा वाटलं होतं. दे आर मच स्ट्रॉंग. दे आर व्हेरी कॉपरेटिव्ह. या सर्वात इम्पॉर्टंट आहे की दे आर कॉपरेटिव्ह, दे आर ॲडजस्टिंग अँड दे आर सपोर्टिव्ह. सो नक्कीच ह्यांना चान्स द्यावा. आणि आपल्याला सुद्धा एक एंड ऑफ द डे आपल्याला सुद्धा एक खूप आनंद मिळतो की बाबा आपण केलं, आपल्याला जमलं आणि व्यवस्थित पार पाडलं. बरोबर आहे. की कोणाला काही प्रॉब्लेम झाला नाही, कोणाला काही त्रास झाला नाही आणि व्यवस्थित सगळं सुरळीत सगळं झालं. येस. आणि सर शेवटी मी सर तुमच्याकडे येईन आणि मला फक्त एकच तुम्हाला विचारायचं आहे की आतापर्यंत मी तर म्हणेन की तुम्ही तुमची लाईफ खूप एन्जॉय केली आहे. तुम्ही खूप पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करताय, तुम्ही एन्जॉय करताय, तुम्ही तुमच्याकडे जे नाहीये त्याचा विचार न करता तुमच्याकडे जे आहे त्याच्यातून तुम्ही काहीतरी पॉझिटिव्हली छान घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करताय. इथून पुढे तुम्हाला काय, तुमचं आयुष्य कसं जगायचंय तुम्हाला, किंवा पुढच्या काही वर्षांमध्ये काय तुमचे गोल्स आहेत? सी, आय एम ऑलवेज ॲडव्हेंचरस पर्सन अँड आय विल बी. या सो माझ्या पुढचे जे प्लॅन्स आहे, माझी वाईफला घेऊन आहे की वी आर प्लॅनिंग टू गो फॉर इंटरनॅशनल राईड. प्रिपेअरिंग फॉर दॅट अँड वी विल बी गोईंग विथ अ मेसेज वेअर स्पेशली एबलसाठी हे सर्व मोबिलिटी, एक्सेसिबिलिटी फ्री असलं. राईट राईट राईट. आपण कितीही प्रयत्न जर केलं जीवनामध्ये, सो आय सेड आय वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ, आय डोंट वॉन्ट टू प्रूव्ह एनीबडी एल्स. तुम्ही किवण्यासाठी कितीही चांगलं जरी केलं, काय जरी केलं, तर एंड ऑफ द डे तुम्ही स्मॉल काहीतरी चुकी केली ना, people will keep on working, keep on blaming you like that. So better to live bindas for yourself. Don't worry about others. अपने लिए बिंदास जियो और जिंदगी सब कट जाएगी अपन आराम से. एक्झॅक्टली. कारण आज
उद्याच्या विचारासाठी आजच्या दिवस आपला वाया कशाला घालवायचा. बरोबर. सो लिव्ह अ बिंदास लाईफ. येस. सो दॅट्स आजचं पण आपलं हे मीटिंग होतं, तो अर्धा करून कामाला जायचे म्हणून नको, बिंदास. आम्ही ठरवलं आता पिक्चर बघायला जाणार आहे आम्ही. क्या बात आहे, सो क्यूट. कॉफी सोबत सकाळपासून काय नाही खाल्लं, बोलो मस्त पैकी काव्य मग पिक्चर बघायला. क्या बात आहे, क्या बात आहे. So, that is चारचा how- शो आहे का? बघू आता जो भेटेल तो. So that's how I live and So cute, plans यार. are there. Definitely we should make a plan. But त्याला एक्झिक्यूट कधी करायचं ते आम्ही ठरवत नाही. We just go. जेब में रोकडा आहे निकल जाओ. ऐसा आहे. नाही ऍक्च्युली, आणि हे आयुष्य असं जगलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण इतक्या आज काय होईल, उद्या काय होईल, उद्या बोल- परवा काय नाही, आत्ताचा प्रेझेंट जगता आला पाहिजे. आणि तो तुम्ही मॅडम खूप गॉडनी ना नेहमी आम्हाला बिलीव्ह मी जेव्हापासून माझं लग्न झालं आहे, लग्नाच्या आधी पण आय डोंट नो, आय कांट टेल इन पब्लिक की व्हॉट इज अ फायनान्शियल सिच्युएशन, बट गॉड प्रोव्हाइडेड अवर नीड. लालच पूर्ण नाही केलं, गरज पूर्ण केली. बरोबर. क्या बात आहे. 20 वर्ष अगोदर मी अमेरिकाला होतो आणि ते बाईकचे फोटो होतं, कवासाकी म्हणून बाईक. त्या फोटो मी ट्रायल मारलं तिकडे, सॉरी आउट ऑफ द सब्जेक्ट, Yes. ट्रायल मारला आणि ते बाईकच्या पॅम्पलेट आणला, त्याच्यामध्ये लिहिलं दिस इज माय बाईक आणि हात लावलं, ते आणलं माझ्याकडे. दरवर्षी बघायचं, येईल एक दिवस, येईल एक दिवस. लास्ट इयर ती बाईक आली इंडियामध्ये, सॉरी दिस इयर, आणि जानेवारी महिन्यामध्ये मी बुकिंग केलं. वाव. ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही डाऊन पेमेंट करून आता या वर्षी जानेवारीला मला ती गाडी घेतली आणि ती हा. आज 20 वर्षांमध्ये माझ्या गाड्यात. बिलीव्ह फॅक्टर, इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ यू कॅन डू वॉट एव्हर यू Yeah, वॉन्ट. exactly. Nothing is impossible. Nothing is impossible. Nothing is- आणि होईल. आमचं स्वप्न घराबद्दल आहे, बरोबर. आमचं स्वतःचं घर होईल, ड्रीम हाऊस, राईट. अँड इज गोइंग टू बी हॅपी. शुअर शुअर शुअर. मी तर म्हणेन सर, हा एक कॉन्फिडन्स आहे ना, तोच तुम्हाला म्हणजे आज जर 20 वर्षानंतर तुम्हाला हवी असलेली बाईक तुम्ही जर घेऊ शकता आणि तुम्ही ते स्वप्न पूर्ण करू शकता, तर तुम्ही आज घराचं म्हणाला पुढच्या काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये सुद्धा, आय डोंट नो अबाउट दॅट बॅकग्राऊंड. सो येस, की तेही तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं असेल. आणि थँक्स टू नेत्रा मॅम वन्स अगेन, की अशा म्हणजे एक ते असं नाही की कुठेतरी मनामध्ये असतं की अरे मी यांच्याशी बोलायला जाऊ का, किंवा त्यांना असा प्रॉब्लेम आहे, मग आपल्या नाही म्हटलं तरी कुठेतरी ते विचार बॅक ऑफ द माइंड येतात. बट हे इतकं कम्फर्टेबल झालं ना आता, आणि ते वी फील लाईक की अरे यार सगळे सेम ही तो है, बस और क्या ही करना है. सो थँक्स टू यू वन्स अगेन, की हा एक वेगळा मेसेज तुम्ही Thank you very टोटल much. पूर्ण या क्राऊड मध्ये पुढे दिलेला आहे. आणि श्रोते हो, मला असं वाटतंय आजची ही मुलाखत जी आहे, मी मुलाखत म्हणणारच नाही, तुम्ही जितकेही लोक आजचं हे पॉडकास्ट ऐकतायत, आजची मुलाखत ऐकतायत ना, बघा आणि सुरुवात करा. बस इतकंच म्हणेन. आज देवाने आपल्याला सगळं दिलंय. म्हणजे कदाचित आपण जर निगेटिव्ह विचार करत असलो ना, आणि जर आपण या दोघांच्या जागी असतो, तर कदाचित आपण म्हटलं असतं आपण त्या देवाला खूप दोष दिले असते, आपण त्या नशिबाला खूप दोष दिले असते. पण आज विनोद सर असेल, मॅम असतील, रोहिणी मॅम असेल, ते देवाला थँक्यू म्हणतायत की आम्हाला इतकं सगळं दिलंय, चांगलं आहे, आमचं खूप व्यवस्थित चाललंय. सो मी फक्त इतकंच म्हणेन, तुमच्याकडे जे नाहीये त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे आहे त्याच्यातून पुढे चालायला शिका. आणि हे लाईव्ह एक्झाम्पल आज आपल्यासोबत होतं. सो तुमच्या दोघांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात आणि एक काहीतरी पॉझिटिव्ह चेंज तुमच्यामधून घडेल अशाच मी आशा इथे व्यक्त करते. आणि तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. आणि वन्स अगेन थँक्स टू नेत्रा मॅडम विनर आहे फ्रॉम द डे वन मॅन शो एकटी सर्वांना फोन करून. असं पण नाही बाबा शी इज अ बिग पर्सन, कोणी असिस्टंट ठेवला असं नाही, बिचारी इंडिव्हिज्युअली सगळं करतात. आणि मॅम बोलू, आपला जे इव्हेंट झाला एकदम प्युअर, क्लीन अँड क्रिस्प झाला. हे इव्हेंट नंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण गेलो, तिथे काय Controversy झाल्या, पण ठीक आहे. तुम्ही आम्ही नेहमी बोलतो एनडी इव्हेंट इज द बेस्ट. क्या बात आहे. सो येस, आणि अर्थात प्रामाणिकपणे काम केलेल्याचं हे फळ आहे मला असं वाटतं नेत्रा मॅम. आणि आज हे कौतुक होत आहे किंवा आज जे नाव आपलं होत आहे, तर ते जस्ट बिकॉज ऑफ मनामध्ये काही नाही आणि फक्त प्रामाणिकपणे काम करायचं हे त्याचं फळ आहे. सो तुम्हालाही खूप शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा. आणि आम्ही पुढेही आता माझे जितके इव्हेंट्स होतील
आय विल बी हॅव्हिंग स्पेशली एबल कॅटेगरी. क्या बात आहे. थँक्यू सो मच थँक्यू. पण आताही मला सवय झाली आहे आणि मला सुद्धा कळलं आहे की काय याच्यामध्ये काय वेगळं करायचं आहे किंवा काय. पण असं काही मोठं असं काय करायची काही गरज पडत नाहीये. काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे आता मला कळलेलं आहे. यूज टू इट नाव. क्या बात आहे, क्या बात आहे. Thank you सो so much. श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल, आपल्या आजचे स्पेशल गेस्ट आणि त्याचबरोबर नेत्रा मॅम यांच्यासोबत तुमची इथेच रजा घेते. चला तर मग आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. तुमच्या जर काही फरमाईश असतील, तुमचे जर काही विचार असतील, तुमचे जर काही मतं असतील तर तुम्ही आम्हाला इथे नक्की पाठवू शकता. आणि येस, मी आरजे कोमल नेत्रा मॅम सोबत, विनोद सर आणि रोहिणी मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू. थँक्यू.